शाळकरी विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्यास नकार दिल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी चक्क बससमोर आडवे होत निषेध व्यक्त केल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील पाचोड येथील बस स्थानकावर घडली आहे। या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कारभारावर विद्यार्थ्यांसह पालकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। पैठण तालुक्यातील पाचोड येथे अंबड तालुक्यातील करडगाव आणि झोडेगाव येथील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज येतात। पाचोड पासून करडगाव आणि झोडेगाव हे सुमारे 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे। या गावामधून पाचोड येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा दररोजचा प्रवास एसटी बस सेवेवर अवलंबून आहे। सकाळी शाळा आणि महाविद्यालयासाठी तसेच दुपारी किंवा सायंकाळी घरी परतण्यासाठी विद्यार्थी अंबड पैठण आणि पैठण अंबड मार्गावरील बसचा वापर करतात। मात्र विद्यार्थ्यांना दररोज बस सेवेच्या समस्येला सामोरं जावं लागतं। पैठण आगाराची अंबड जालना पैठण मार्गावर धावणारी इलेक्ट्रिक बस पाचोड बस स्थानकावर आल्यानंतर करडगाव येथे अधिकृत थांबा नसल्याचं कारण सांगत विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्यास नकार देत आहे। बसमध्ये जागा असूनही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं। विशेष म्हणजे याच मार्गावर अंबड आगाराच्या बसमधूनही विद्यार्थ्यांना अपेक्षित सुविधा मिळत नसल्याची तक्रार आहे। त्यामुळे भर पावसात विद्यार्थ्यांना बसची वाट बघत उभं राहावं लागतं। अनेक वेळा बस थांबत नसल्याने किंवा बसमध्ये प्रवेश नाकारला जात असल्याने विद्यार्थ्यांना पायी अथवा अन्य वाहनाचा आधार घ्यावा लागतो। यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून त्यांच्या शिक्षणावरही परिणाम होतोय। बसमध्ये प्रवेश नाकारल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी बस समोर आडवे होत आपला निषेध व्यक्त केला। विद्यार्थ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काही काळ पाचोड बस स्थानकावर तणावाचं वातावरण निर्माण झालं। विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे एसटी महामंडळाच्या बस सेवेतील नियोजनाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय। विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या वेळेनुसार नियमित बससेवा सुरू करावी, संबंधित मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी अधिकृत थांबे निश्चित करावे आणि विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश नाकारणाऱ्या चालकावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून होतीये। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा विचार करून एसटी महामंडळाने तातडीने या समस्येवर तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। सिद्धार्थ मगर, MCN न्यूज, पाचोड।